विद्यार्थी दशेत स्वामी विवेकानंदांचा असा कोणता सद्गुण आहे जो आपल्या आतमध्ये आला पाहिजे? हात वरती करून उत्तर द्यायचं. पहिल्या 2 विद्यार्थ्यांना बक्षीस. खूप छान. पुढे या. अजून कोण सांगेल विद्यार्थ्यांपैकी स्वामी विवेकानंदांचा कोणता सद्गुण आपण आपल्यात घेतला पाहिजे? विद्यार्थिनीचाच हात वरती. या पुढे बघा, संधी सगळ्यांना होती पण बाकीचे फक्त वाट पाहत बसले आणि काही लोक आयुष्यात संधी घेतात. हे सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. एखादी संधी ज्यावेळेस येते सगळ्यांसाठी, मी असं म्हणलं नाही उत्तर बरोबर द्या चूक द्या, काहीतरी बोलायचं. तर दिदीने खूप सुंदर उत्तर सांगितलं. पहिला स्वामी विवेकानंदांचा जो सद्गुण आपल्या विद्यार्थी दशेत आपल्या आतमध्ये पाहिजे तो आहे मनाची एकाग्रता. तत्पूर्वी सगळ्यांनी असं तहाड बसायचं. तहाड बसायचं आकर्षक आहे. हातेरी आसमान फिरव. पहा, मनुष्य का सर्वश्रेष्ठ प्राणी का आहे कोण सांगताय? आता आपण गप्पा मारू, फक्त बक्षिसानंतर घेऊ. मनुष्य सर्वश्रेष्ठ प्राणी का आहे? कारण त्याच्या बुद्धिरूपी कमळाचा विकास झाला. मनुष्य एकमेव प्राणी आहे जो तहाड बसू शकतो, उभं राहू शकतो. बरोबर? बाकी कोणता प्राणी असा तहाड उभं राहिलेला पाहिलं का? गाय, म्हैस, हत्ती, घोडा, कुत्रा, मांजर तहाट राहू शकत नाही. आपण एकमेव आहे ज्यांचा पाठीचा कणा सरळ राहतो. पाठीचा कणा सरळ राहिल्यामुळे बुद्धीला जे बुद्धिरूपी कमळ आहे ते विकसित झालं आणि त्याच्यामुळे मनुष्य. आणि हे जर आपण बसलो तर काय होईल? आपण सुद्धा प्राणीवर पहिला वेळ लागणार नाही. म्हणून नेहमी तहाड बसण्याची सवय ठेवायची आणि हात असे आकाशाकडे ठेवायचे, पालथे ठेवायचे नाही आकाशाकडे. चालेल? नेक्स्ट एक 45 मिनिटं ठेवू शकता सगळेजण? ओके. तर खूप महत्वाच्या विषय आपण बोलणार आहे. स्वामी विवेकानंदांचे कोणते सद्गुण आपण आपल्या मध्ये आत्मसात केले पाहिजे? तर पहिला सद्गुण आहे मनाची एकाग्रता. मनाची एकाग्रता म्हणजे काय? पहा, समजा कडक ऊन पडले आणि तुमच्या हातात भिंग दिले, खाली कागद आहे, काय होईल? कागद जळेल. पण कधी जर भिंग स्थिर ठेवलं तर, जर तुम्ही भिंग हलवलं तर कागद जळणार नाही. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही मनाची एकाग्रता करसाल ते सगळे विचार, मी जे विचार सांगेल ते तुमच्या हृदयरूपी कमळावर जोडले जातील. पहा, सर्वसामान्य माणूस त्याचे 90% विचारशक्ती वाया घालवतो. जी महान लोक आयुष्यात असतात ते सगळे विचार एकाग्र करून ऐकतात. तर मनाची एकाग्रता म्हणजे काय? सगळ्यांनी म्हणा. शरीर, श्वास आणि मन एकत्र असणे म्हणजे मनाची एकाग्रता. विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी एकदा प्रश्न विचारला, तुम्हाला जर परत शिक्षण घ्यायची संधी मिळाली तर तुम्ही काय शिकसाल? स्वामी विवेकानंदांनी खूप सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले, मी एकच गुण शिकेल, तो आहे मनाची एकाग्रता. तुम्हाला डॉक्टर व्हायचं, मनाची एकाग्रता करा, त्याच्यावर स्टडी करा, आपोआप तुम्ही त्याच्यात सक्सेस होणार. कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही, पण मनाची एकाग्रता करणं गरजेचं आहे. आज आपलं काय होतं, मन सगळं विखुरलं जाते आणि त्याच्यामुळे आपण एकत्र होऊ शकत नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथात माऊलींनी खूप सुंदर ओवी सांगितली, सगळ्यांनी माझ्यानंतर म्हणा. ते म्हणतात 9व्या अध्यायातली पहिली ओवी, तरी एकले अवधान दिजे मग सर्व सुखाची प्राप्त होईजे, हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका. अवधान म्हणजे काय? मनाची एकाग्रता. तुम्ही फक्त काय करा, मनाची एकाग्रता द्या, मग काय होईल? सर्व सुखाची प्राप्त होईजे. आयुष्यात जी सगळी सुखं पाहिजे ती सगळी तुम्हाला मिळतील, हे प्रत्युत्तर माझे. माऊलींनी बॉन्ड पेपरवर लिहून दिले, उघड ऐका. म्हणजे आपण जर मनाची एकाग्रता केली तर आयुष्यात अशक्य असं काही राहणार नाही. म्हणून आपल्याला सर्वात महत्वाचं काय करायचंय? मनाची एकाग्रता. विद्यार्थी मित्रांनो, पुढील 45 मिनिटं 1 तास तुम्ही मनाची एकाग्रता करून मी जे विचार सांगेल ते विचार तुमच्या हृदयावर जर कोरले तर आयुष्यभर हे विचार तुम्हाला मदत करतील, याची मी शाश्वती देतो. करू शकता मनाची एकाग्रता? प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकायचं. तर हा विद्यार्थी दशेतला पहिला सद्गुण.
ज्यावेळेस वर्गात शिक्षक शिकवतात मनाच्या एकाग्रतेने एकदा ऐकलेलं तुमच्या कायमचं लक्षात राहू शकतं, म्हणून मनाची एकाग्रता आपल्याला गरजेची आहे. मनाच्या एकाग्रतेबरोबर जो दुसरा सद्गुण स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आपल्याला प्रत्येक विद्यार्थी दशेत पाहिजे तो आहे आत्मविश्वास. सगळ्यांनी म्हणा थोडा आत्मविश्वास. आत्मविश्वासानंतर म्हणा आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे काय? स्वतःचा स्वतःवर विश्वास. सगळ्यांनी म्हणा श्रद्धा श्रद्धा श्रद्धा. ईश्वरावर श्रद्धा. जगातील 33 कोटी देवांवर श्रद्धा आहे, परंतु स्वतःवर श्रद्धा नाही तर यशस्वी होऊ शकत नाही. तर आपल्याला सर्वात महत्वाचं काय पाहिजे? स्वतःवर श्रद्धा पाहिजे, स्वतःवर विश्वास पाहिजे. काय विश्वास पाहिजे? मी काहीतरी महान कार्य करण्यासाठी जन्म घेतलेला आहे हा विश्वास आपल्याला पाहिजे. सगळ्यांनी म्हणा मी काहीतरी महान कार्य करण्यासाठी जन्म घेतलेला आहे हा विश्वास पाहिजे. नुसतं जन्माला आले आणि गेले म्हणून आपण त्यासाठी आलेलो नाही, हे तुमच्या कानावर पडतंय, हे सुद्धा एक परम भाग्याची गोष्ट आहे. तर स्वतःवर विश्वास पाहिजे. एक आस्तिक आणि नास्तिक माहिती आहे? आस्तिक म्हणजे कोण? ज्याचा देवावर विश्वास. नास्तिक म्हणजे कोण? ज्याचा देवावर विश्वास नाही तो. स्वामी विवेकानंदांनी व्याख्या बदलली. ते म्हणतात ज्याचा स्वतःवर विश्वास तो आस्तिक आणि ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. मग आपण सगळेजण कोण आहे? आस्तिक. स्वतःवर विश्वास आहे. काहीतरी महान कार्य करण्यासाठी आपण जन्म घेतला असं वाटतंय तर खूप महान गोष्टी आपण पाहणार आहे. हे दोन सद्गुण तुमच्यात आहेत असं मी गृहीत धरतो. कोणकोणते दोन सद्गुण? पहिला सद्गुण आणि दुसरा आहे सगळ्यांकडे. तर आपण आता विषयाला सुरुवात करूया आणि मी एका खूप सुंदर विषयावर बोलणार आहे. तो विषय आहे शिक्षण म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळेजण शाळेत कॉलेजला कशासाठी येतात? शिक्षण घेण्यासाठी. तर शिक्षण म्हणजे काय? कोण सांगेल? पटकन हातवरती करायचं, जे येते ते सांगायचं. अजिबात माझं पाहायचं नाही, कारण आता आपल्याला काय आहे? आत्मविश्वास आहे आणि एकाग्रता पण. तर शिक्षण म्हणजे काय? माग पाहू नका, मला काही मागच पाहत का? ज्ञान घेणे म्हणजे शिक्षण. ओके, व्हेरी नाईस. तुम्ही काही म्हणलं तरी छानच म्हणणार आहे. मग उत्तर द्यायला काय अडचण आहे? थोडं मोठे. खूप छान. अजून शिक्षण म्हणजे काय? ओके, स्वावलंबी म्हणणे म्हणजे शिक्षण. अजून ओके, खूप छान. त्याचे विद्यार्थ्यांनी खूप शार्प आहेत. आमचे विद्यार्थी एकदम म्हणतात तुम्ही काही म्हणा आम्ही ऐकतो. थोडं विद्यार्थ्यांकडून पण उत्तर अपेक्षित आहे. कोण सांगेल शिक्षण म्हणजे काय? छान. बरं, आता मी म्हणतोय ते फक्त असं तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. लिहायला शिकणे म्हणजे शिक्षण होतं म्हणा. वाचायला शिकणे, समजून घ्यायला शिकणे, परीक्षेत चांगले मार्क पाडणे, चांगली नोकरी मिळवणे, लग्नाच्या पत्रिकेत डिग्री लिहिणे. 11वी 12वीची मुलं म्हणत हो म्हणतात. एवढंच करणे म्हणजे शिक्षण आहेत का? मग काय शिक्षणाची खरी व्याख्या समजून घ्यायची. विद्यार्थी मित्रांनो, ही जर व्याख्या समजली ना आयुष्यभर तुम्हाला खूप महत्वाची राहील. म्हणून आपण एकाग्रतेने समजून घेऊ. सगळ्यांनी म्हणा माझ्यानंतर. मनुष्याच्या ठिकाणी आधीच्याच विद्यमान असलेल्या पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण. एज्युकेशन इज द manifestation of a perfection already in a man. त्याचा अर्थ काय होतो?
मनुष्याच्या ठिकाणी आधीच्याच विद्यमान असलेल्या पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण. पहा, एखादा शिल्पकार आहे, एक छान मूर्ती बनवतो, बरोबर. तसं परमेश्वराने तुमच्या हाताचे, प्रत्येकाच्या हाताचे ठसे वेगळे, प्रत्येकाचे डोळे वेगळे, म्हणजे तो तसं परमेश्वराने तुम्हाला प्रत्येकाला बनवताना एक असा काहीतरी सद्गुण दिलाय जो फक्त तुमच्यातच आहे, दुसऱ्या गुणामध्येही नाही. असा एक सुषुप्त सद्गुण तुमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. तो सद्गुण शोधायचा आणि त्याचा विकास करायचा म्हणजे शिक्षण. ती पूर्णत्व तुमच्याच आतमध्ये, बाहेर कुठेही नाही. समजते सगळ्यांना? तर सचिन तेंडुलकर माहिती, शिक्षण कितवी? 10वी नापास. उस्ताद एक शनई वादक उस्ताद बिस्मिल्ला खान नाव ऐकले? एक गोष्ट सांगतो तुम्हाला, त्याच्यावर तुम्हाला याचं तात्पर्य कळेल. उस्ताद बिस्मिल्ला खान ज्यावेळी शाळेत 8 वर्षाचे होते, किती? त्यांना शाळेत असताना एक गोष्ट कळाली, मला गणित येत, इंग्लिश येत, विज्ञान येत. हुशार मुलं, ज्यांचं नाव पण माहिती नाही त्यांच्याबद्दल सांगताय का तुमच्याबद्दल सांगितलं? त्यांच्याबद्दलच. मग त्यांना वयाच्या 8व्या वर्षी एक गोष्ट कळाली. काय कळाली? मला हा जो लाकडाचा 6 इंचाचा तुकडा, शनई म्हणायचं त्याला, मला शनई वाजवायला त्यांना त्यांची आवड वयाच्या 8व्या वर्षी कळाली. आणि मग त्याची त्यांनी रियाज करायला सुरुवात केली, प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. तास महिने वर्षानुवर्ष त्याची त्यांनी प्रॅक्टिस केली, शनई बासुरी वाजवायची प्रॅक्टिस केली. आणि ते त्याच्यात इतके पारंगत झाले की त्याच्याकडून देशातून लोक यायची, आमच्याकडे कार्यक्रमाला या. हा नोटांचा बंडल. कशाचा बंडल? नोटांचा. त्यांची ख्याती इतकी वाढली की परदेशातून त्यांच्याकडे लोक यायला लागले, आमच्याकडे कार्यक्रमाला या. हा डॉलरचा बंडल. असं समजून घ्या तुम्ही स्वतः उस्ताद बिस्मिल्ला खान, आणि एका बाजूला कशाची थप्पी आहे तुमच्या, आणि दुसऱ्या बाजूला कसं वाटत? लय भारी. आता महत्वाचा विषय, त्यांना स्वतःची सही पण करता येत नव्हती. मग आता समजून घ्या, उस्ताद बिस्मिल्ला खान हे अशिक्षित का सुशिक्षित? किती जणांना वाटतं उस्ताद बिस्मिल्ला खान हे सुशिक्षित आहेत? कॉन्फिडन्स द्या, अजिबात मागं पाहायचं नाही. एक तर 100% नाही तर 0%. ज्यांचे हात वरती आहेत त्यांचं उत्तर बरोबर आहे. काय? का? कारण त्यांनी त्यांच्या आत्ममधलं पूर्णत्व, त्यांनी त्यांच्या आत्ममधला सुषुप्त सद्गुण ओळखला आणि त्याचा विकास केला. तसं परमेश्वराने तुमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये असा काहीतरी सद्गुण आहे जो फक्त तुमच्याच आतमध्ये आहे, इतर कुणामध्येही नाही. तो सद्गुण शोधायचा आणि त्याचा विकास करायचा म्हणजे शिक्षण. समजते सगळ्यांना? सचिन तेंडुलकर 10वी फेल. सुशिक्षित का अशिक्षित? का? कारण त्यांनी त्याच्या आतमधला सद्गुण ओळखला आणि त्याचं प्रकटीकरण केलं. तसं तुमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये असा काहीतरी एक सद्गुण आहे जो तुमच्याच आतमध्ये आहे, इतर कुणामध्येही नाही. तो किती जणांना तुमच्या आतमध्ये लपलेलं दिव्यत्व, तुमच्या आतमध्ये लपलेलं पूर्णत्व ओळखायला आवडेल? यस, सगळ्यांच्या हातवरती करा, उजवा हातवरती, म्हणजे मला कळलं जागेल. ओके, सगळ्यांना ओळखायचं आहे. बघा, हे जर समजलं ना आयुष्यात, ही व्याख्या इतकी महत्वाची, आयुष्यभर ही तुम्हाला मदत करेल. ताडवासा सगळ्यांनी. तर 5 पायऱ्या आहेत. किती? 5. तुमच्या आतमध्ये लपलेले जे सद्गुण आहे, जो सुषुप्त सद्गुण आहे, त्याला ओळखण्याच्या 5 स्टेप्स आहेत. पहिली पायरी, वेळेचं भान राहत. एखादा मुलगा आहे, एक मुलगा क्रिकेट खेळायला जातो आणि क्रिकेट खेळत होता. त्याची आई म्हणते, अरे बाळा जेवायला ये, 5 तास झाले. तो काय म्हणतोय? 5च तर मिनिटं झाले. घड्याळ दाखवतोय 5 तास, त्याला वाटतंय 5 मिनिट. म्हणजे कदाचित तो त्याचा सद्गुण असू शकतो, भविष्यात तो चांगला स्पोर्ट्स पर्सन होऊ शकतो. बरोबर आहे?
एखादी मुलगी आहे, तिला गणित सोडवायला आवडतात, तिच्या आई म्हणते अरे बाळा जेवायला 4 तास झाले, किंवा ती 4च मिनिटं झाले, घड्याळ काय दाखवते 4 तास, तिला वाटतं 4 मिनिट. भविष्यात ती चांगली इंजिनियर होऊ शकते, CA होऊ शकते. येते लक्षात? तसं तुमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक असा काहीतरी सद्गुण आहे जे कार्य करताना तुम्हाला वेळेचं भान राहत नाही. तो सद्गुण शोधायचा आणि त्याचा विकास करायचा. समजतंय? असंच मी एका शाळेत गेलो होतो, तेवढ्यात एक छोटी मुलगी हात वरती करून सर मला माझा सद्गुण सापडला. म्हणलं मला शोधायला लय वर्ष लागली, तिला लगेच कसं काय सापडला? म्हणलं बाळा काय सद्गुण तुझा? म्हणजे सर मला ना कार्टून पाहायला आवडतं. म्हणलं बाळा तुला तो सद्गुण का वाटतो? नाही सर मी 5 तास पाहिले ना, मला 5च मिनिटं वाटत. तसं आजच्या नवीन पिढीची हीच अवस्था झाली. व्हॉट्सअप पाहताना, इंस्टा पाहताना 5 तास कधी जातात कळत नाही. मग हा सद्गुण म्हणायचा का दुर्गुण म्हणायचा? दुर्गुण. कारण सद्गुणाची दुसरी परिभाषा अशी आहे, त्या सद्गुणाने तुमचा विकास झाला पाहिजे, विनाश नाही. जर टीव्ही जास्त पाहिलं तर काय होईल? डोळ्यांना चष्मे लागतील, तुमचा जो महत्वाचा वेळ आहे तो वाया जाईल. हेच एखादी मुलगी गणित सोडवते, दरवेळेस तिची बुद्धी कशी होईल? तल्लख होईल. एखादा क्रिकेट खेळतोय, त्याचे मसल्स कसे होतील? मजबूत होतील. म्हणजे त्या सद्गुणाने तुमचा विकास झाला पाहिजे. उस्ताद बिस्मिल्ला खान जितकी शनाईची प्रॅक्टिस करत होते तितके दरवेळेस ते त्याच्यात पारंगत होत होते. तसं तुमच्या आतमधला जो सद्गुण आहे त्याने तुमचा काय झाला पाहिजे? विकास. इट शुड बी कन्स्ट्रक्टिव्ह नॉट डिस्ट्रक्टिव्ह. समजते सगळ्यांना? ओके. आता सद्गुण शोधण्याची तिसरी पायरी, त्या सद्गुणासाठी कुणी तुम्हाला पैसे दिले नाही किंवा कुणी तुमची स्तुती केली नाही तरीही तुम्ही ते कार्य करायला तयार आहात. तो तुमचा सद्गुण आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान त्यांची कोणी सुरुवातीला स्तुती केली का? नाही. सचिन तेंडुलकरांना कोणी सुरुवातीला पैसे दिले का? नाही. तरी पण ते करत राहिले. का करत राहिले? कारण त्यांना ते करताना आवडायचं. तसं तुमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक असा एकतरी सद्गुण आहे जे कार्य करताना तुम्हाला वेळेचं भान राहत नाही, त्याने तुमचा विकास होतो आणि त्यासाठी कुणी तुम्हाला स्तुती नाही केली तरी तुम्ही ते कार्य करत राहता. कुणाला स्वयंपाकाची आवड असेल, कुणाला रांगोळी काढायची आवड असेल, कुणाला वक्तृत्व शैलीची आवड असेल, कुणाला शेतीची आवड असेल, कुणाला स्वयंपाक बनवायची आवड असेल, अनेक आवडी आहेत. बारकाईने आतमध्ये झाकून पहा आणि तुम्हाला तुमच्या आतमधला सद्गुण मिळू शकतो. येस. मग सद्गुण ओळखायची 4थी पायरी सांगू? शॉर्टकट आवडेल सगळ्यांना? रोज प्रार्थना करायची. सगळ्यांनी ताट बसा, हात जोडा, डोळे बंद आणि माझ्यानंतर प्रार्थना. हे परमेश्वरा, तू माझ्या आतमध्ये जो सद्गुण दिलेला आहे, जे दिव्यत्व दिलेलं आहे, जे पूर्णत्व दिलेलं आहे, जे टॅलेंट दिलेलं आहे, जे कला कौशल्य दिलेलं आहे, तो सद्गुण, ते पूर्णत्व, ते टॅलेंट फक्त माझ्या आणि माझ्यामध्येच आहे, इतर कुणामध्येही नाही. माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये नाही, भाऊ बहिणीमध्ये नाही, आई वडिलांमध्ये पण नाही, शिक्षकांमध्ये पण नाही. तो सद्गुण, ते दिव्यत्व, ते पूर्णत्व, ते टॅलेंट, ते कला कौशल्य फक्त माझ्या आणि माझ्यामध्येच आहे. तरी हे परमेश्वरा, कृपया करून मला माझ्यातील सुषुप्त सद्गुण, पूर्णत्व, दिव्यत्व, टॅलेंट, कला कौशल्य लवकरात लवकर दाखवा. धन्यवाद गुरुदेव. छान वाटते. जर अशी झोपताना, सकाळी उठल्यावर एकदा प्रार्थना केली, रात्री झोपताना एकदा प्रार्थना केली, तुमच्या आतमध्ये जो लपलेला टॅलेंट आहे, तुमच्या आतमध्ये जे कला कौशल्य आहे ते तुम्हाला नक्कीच सापडेल. करणार सगळेजण. आणि 5वी टेक्निक,
ऐकायला आवडते ना? तू स्वतःला प्रश्न विचार. आपण कसं दुसऱ्याला विचारतो तुझं नाव काय, तसं आपण स्वतःलाच विचारायचं माझ्या आतमध्ये काय टॅलेंट आहे. सगळ्यांनी म्हणा माझ्या आतमध्ये काय टॅलेंट आहे. अशी कोणती गोष्ट आहे जी करताना मला वेळेचं भान राहत नाही. असं स्वतःला प्रश्न विचारत राहा. थोड्याच दिवसात थोड्याच काळात तुमच्या आतमध्ये लपलेला तो सद्गुण तुम्हाला मिळून जाईल. आणि एकदा का तो सद्गुण सापडला की त्याचा विकास करणं म्हणजेच शिक्षण. समजते? परत एकदा शिक्षणाची व्याख्या सगळ्यांनी माझ्या पाठीवर म्हणा. मनुष्याच्या ठिकाणी आधीच्याच विद्यमान असलेल्या पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन already in a man. म्हणजे तुमच्या आतमध्ये शिक्षण म्हणजे बाहेरचं ज्ञान घेणं, रट्टा मारणं, मेंदूत कोंबणं म्हणजे शिक्षण नाही. तुमच्या आतमध्ये जे काही दिव्यत्व लपलंय ते बाहेर काढणं म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षण. समजते सगळ्यांना? आणि ते दिव्यत्व कुठून आणायचं नाही, ते तुमच्यातच आहे, फक्त त्याला शोधायचंय. मग हे सगळा अभ्यास कशासाठी करायचा आहे? जसं दिव्यावर एखादी काच असती आणि ते काचेला काजळी आलेली असते. अभ्यासाने ती काजळी बाजूला आणायची म्हणजे आतमधला प्रकाश तुमच्या बाहेर येईल. 5 पायऱ्या समजल्या कोणत्या शोधायच्या? सगळ्यात पहिली पायरी कोणती? वेळेचं भान राहत नाही. दुसरं, त्यांनी तुमचा विकास होतो, विनाश नाही. तिसरं, कोणी स्तुती करू किंवा नाही करू आपण ते कार्य करत राहतो कारण ते आपल्याला आवडतं. चौथं, रोज दिवसातून 2दा तरी प्रार्थना करा. आणि 5वं, स्वतःला प्रश्न विचारत राहा. म्हणजे निश्चित तुमचा जो पर्पज ऑफ लाईफ आहे, जीवनाचा जो उद्देश आहे तो तुम्हाला समजून जाईल. आणि एकदा का तो उद्देश कळाला की मग काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. समजते सगळ्यांना? स्वतःसाठी एक 3 टाळ्या. ओके, अजून एक शिक्षणाची व्याख्या ऐकायची. एकदा आमच्या राजू कदम भैया जेलमध्ये, एरोडा जेलमध्ये अधिकारी, त्यांच्या जेलमध्ये मी व्याख्यान द्यायला गेलो आणि तिथे भिंतीवर खूप मोठा वाक्य लिहिलं होतं. ऐकायचं तुम्हाला? त्यांनी लिहिलं होतं सगळ्यांनी, मन, मनगट आणि मेंदू यांना संतुलित करणं म्हणजे शिक्षण. परत म्हणा, यांचा संतुलित विकास म्हणजे शिक्षण. समजते? तिन्ही गोष्टींचा विकास आपल्याला झाला पाहिजे. शरीराचा पण झाला पाहिजे, मनाचा पण झाला पाहिजे आणि बुद्धीचा विकास होणं म्हणजे शिक्षण. स्वामी विवेकानंदांचा अजून एक खूप सुंदर शिक्षणाची व्याख्या आहे. त्यांनी म्हणले, सगळ्यांनी म्हणा, मानसिक बळ वाढवणारे, बुद्धी विशाल करणारे, स्वावलंबी बनवणारे शिक्षण आम्हास हवे आहे. We need that education by which character is formed, strength of mind is increased, intellect is expanded, and by which one can stand on one's own feet. म्हणजे शिक्षण म्हणजे काय? 4ही गोष्टी झाल्या पाहिजे. मानसिक बळ वाढवलं पाहिजे, बुद्धीचा विकास झाला पाहिजे, स्वावलंबी बनले पाहिजे आणि चारित्र्याची निर्मिती झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं सुशिक्षित. नुसतं लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण नाही. तो शिक्षणाचा एक भाग आहे, पण त्याच्यावर तुमचं चारित्र्य पण मजबूत असलं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षण. मग एकदा का तुमच्यातलं तुम्हाला सद्गुण सापडला मग त्याचं करणार काय? सांगू सगळ्यांना? ऐकायला आवडतंय? सगळ्यांनी म्हणा, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. सगळ्यांना आयुष्यात महान व्हायचंय. एक महान होण्याचा मंत्र स्वामी विवेकानंदांनी सांगितलाय. एकदा एखादी कल्पना स्वीकारली की तिचाच विचार करा, तिचीच स्वप्ने बघा, तिच्यावरच जगा.
तुमचा मेंदू, तुमचे स्नायू, तुमचे मज्जातंतू, तुमच्या शरीराचा अणुरेणू याच कल्पनेने भारला जाऊ द्या. इतर कोणताही विचार किंवा कल्पना यांना थारा देऊ नका. हाच यशस्वी होण्याचा राजमार्ग आहे. तर आपल्याला काय करायचं, आपले ध्येय मिळाले की रात्रंदिवस त्याच्यावर काम करायचं. निश्चित ते दिवस तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. एखादं ध्येय तुम्हाला मिळालं आणि तुम्ही त्याच्यावर पोहोचताय, त्याच्यामध्ये 1000 वेळा जरी अपयशी झाले तरी थांबायचं नाही. जे आपले आदर्श आपण मानले त्याला पहा, 1000 वेळा जरी पडलं तर 1001 वेळा उठून ते आपल्याला ध्येय प्राप्त करायचं. म्हणजे जीवनात आपल्या आतमधलं दिव्यत्व प्रकट करणे आहे. समजते सगळ्यांना? तर खूप सुंदर आहे. तर आपल्या आतमध्ये मगाशी आपण पाहिलं की शिक्षण म्हणजे काय, 4ही प्रकारचे बळ पाहिजे. किती? 4. प्रत्येक विद्यार्थी जसे जीवनात 4 प्रकारचे बळ असेल तरच तुम्हाला सुशिक्षित म्हणायचं. सगळ्यांनी म्हणा, शारीरिक बळ, मानसिक बळ, बौद्धिक बळ, चारित्रिक बळ. ही 4ही बळ ज्यावेळेस आपल्याकडे संतुलित विकास असेल त्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं एज्युकेटेड. मग प्रत्येक बळाबद्दल आपण थोडस समजून घेऊया. पहिलं बळ कोणतं सांगितलं? शारीरिक. शरीर कसं पाहिजे? मजबूत. सगळ्यांनी म्हणा, स्वामी विवेकानंदांचा खूप सुंदर विचार आहे. आपल्याला लोखंडी स्नायू, थोडा ऍक्शन करून म्हणा दोन्ही हातांनी, लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू हवे आहे. बळ हेच जीवन, दुर्बळता हाच मृत्यू. हे एक महान सत्य आहे. मोठ्या मुलांना नकोय का? आपल्याला शरीर मजबूत कधी होईल? लोखंडी स्नायू पोलादी मज्जातंतू कधी होतील? रोज व्यायाम केल्याने. बरोबर आहे? सगळ्यांनी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज मी इकडे येताना सुद्धा 24 सूर्यनमस्कार करून आलो. तर रोज एक्सरसाइज केली पाहिजे. जी काही योग्य आहे ते आपल्याला व्यायाम केला पाहिजे. आणि दुसरं, व्यायामाबरोबर सर्वात महत्वाचं काय, आपला आहारात काय खायचं? वडापाव, बांबू, चिप्स, कोल्ड्रिंक हे सगळं खायचं काही नाही. मनात खुश झाले बाबा. तर आपल्या मनात बोलत का परमेश्वरांनी समजा एखादी आवडती गाडी कोणती, एखाद्याची मर्सिडीज पेट्रोलवर चालते आणि चुकून एखाद्याने रॉकेट टाकलं तर काय होईल? चालणार नाही. तसं तुमचा हा जो देह आहे, आपल्या शरीरात 72,000 नाडे आहेत, ब्लड वेसल्स. आपल्या शरीरात 2 किडनी, एका किडनीत 10 लाख फिल्टर आहे. किती? 10 लाख. परमेश्वराने हे शरीर बनवताना अद्भुत बनवलंय. मग ह्याची किंमत $500 ट्रिलियन आहे. किती शून्य लागतात मलाही माहिती, सर्च करा. बरोबर? आणि अशा ह्या शरीरात आपण काय टाकतोय? सगळा चुकीचा आहार टाकतोय. योग्य आहे का? नाही. म्हणून आपल्याला जर चांगलं आयुष्यात महान व्हायचं तर पहिल्यांदा अन्न व्यवस्थित खाणं गरजेचं आहे. असं म्हणलंय, जैसा खाय अन्न वैसा होय मन. म्हणून आहारावर सुद्धा तुमच्या मनाचा बराचसा अवलंबून आहे. तर शरीर चांगलं ठेवण्यासाठी चांगला व्यायाम आणि चांगला आहार. ओके. दुसरं, आपलं मन कसं पाहिजे? दुसरं बळ कोणतं सांगितलं? मानसिक बळ. सगळ्यांनी म्हणा, आपला जवळचा कट्टर शत्रू जेवढी हानी आपल्याला पोचू शकत नाही त्यापेक्षा जास्त हानी आपले नकारात्मक विचार करतात. म्हणून सदैव सकारात्मक विचार करा. इफ यू थिंक यू कॅन, यू कॅन. इफ यू थिंक यू कांट, यू कांट. जर तुम्हाला आपण वाटलं मी करू शकतो तर नक्कीच करू शकतात. आणि आपण आधीच जर घाबरले तर होणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय? आपल्या मनाला आपला परम मित्र बनवलं पाहिजे. मनाचे 2 स्वभाव आहेत. मनाचा स्वभाव कसा आहे? चंचल वाकडासारखा आहे. किती म्हटलं ना 8 बस वाकड.
आणि दुसरं मन कसं आहे माहितीये का, शक्तिशाली मदमस्त हत्ती सारखं आहे. एकदा का मन ते तुमच्या ताब्यात आलं आणि त्या मनाने जर तुम्हाला सपोर्ट केला तर आयुष्यात दुसरा मित्र शोधायची गरज नाही. मनात आपल्या प्रचंड ताकद आहे. जसं मग अशी शरीराचा व्यायाम आणि शरीराचा आहार काय, शरीराचा आहार काय, चांगलं जेवण आणि व्यायाम एक्सरसाइज, तसं मनाचं जेवण काय, मनाचा व्यायाम काय, कोण सांगेल? त्याला पण बक्षीस देऊ. मनाचा व्यायाम काय आहे, मनाचं जेवण काय? पुढे असं पाहिजे. मला इथं विद्यार्थ्यांवर अभिमान वाटतो. आमच्या एकाही मुलाने हात वरती केला, चुकीचं बोलत पण हात वरती केला. तिने काय सांगितलं, चांगले विचार. सकाळी उठलं ना, प्रार्थना ही सगळ्यात चांगला विचार आहे. उठल्या उठल्या डायरेक्ट उठायची, धावपळ करायची नाही. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा उठल्या उठल्या प्रार्थना करायची. सगळ्यांनी हात जोडा, डोळे बंद. सगळ्यांना धन्यवाद परमेश्वरा, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात उत्कृष्ट दिवस आहे. मी आनंदी आणि प्रसन्न आहे. मला सर्व विषय सोपे वाटतात. मी खूप अभ्यासू आहे, कष्टाळू आहे, आई वडिलांना मदत करतो, भाऊ बहिणींची काळजी घेतो, आदर्श विद्यार्थी आहे. धन्यवाद. अशी प्रार्थना रोज. आपोआप तुमचा अभ्यासात मन लागत नसलं तरी आपोआप लागायला लागेल. प्रार्थनेने आपलं मनाचे जेवण होतं. आणि मनाचा व्यायाम काय आहे, कोण सांगेल? प्राणायाम. पहा, मन पुढे घरी, मन कसं असतं, मनाचा स्वभाव भूतकाळ भविष्यकाळ. इथं असले की बाहेर जाणार, बाहेर गेले की इथे येणार, बरोबर? भूतकाळ भविष्यकाळ. तर अशा ह्या मनाला जर आपल्याला कंट्रोल मध्ये करायचं असेल तर आपण कशावर कंट्रोल करू शकतो? श्वासांवर. तर श्वासांवर जर तुम्ही लक्ष दिलं तर मन आपोआप नियंत्रित होतं. म्हणून आपल्याला काय करायचं, सकाळी उठलं ना तर हात असे आकाशाकडे ठेवायचे. सगळ्यांनी हात असे आकाशाकडे ठेवा आणि फक्त एक दीर्घ 5 श्वास घ्या आणि सोडा 5 वेळा. सगळ्यांनी डोळे बंद. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार आणि बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर आणि हळूवार प्रसन्नतेने डोळे उघडा. छान वाटतंय? ज्यांनी मनापासून केलं त्यांना फ्रेश वाटतं. हेच सकाळी उठलं की 50 श्वास मोजा. श्वास आतमध्ये गेला, मनातून 1 मोजा. श्वास आतमध्ये गेला, श्वास सोडताना मनातून 2. श्वास आतमध्ये गेला, मनातून 3. असं कितीपर्यंत काउंट करा? 50. आपोआप मन तुमचं एकाग्र होईल. जशी शरीराची ताकद वाढते तशी मनाची एकाग्रता सुद्धा आपली वाढत असते. पण कसं, जर तुम्ही त्याचा उपयोग केला तर, आणि मनाला जर चंचल ठेवलं तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून आपल्याला मानसिक बळ गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरं बळ कोणतं सांगितलं? बौद्धिक बळ. बौद्धिक बळ कशाने वाढेल? बुद्धीचं जेवण काय, बुद्धीचा व्यायाम काय? चला, कोण हातवरती करते का आपण? काही जण मागेच पाहतात. ओके, ओके, ये पुढे. छान. तुम्ही पहिल्यांदा हातवरती करा. बुद्धीचं जेवण काय आहे? ज्ञान. रोज अभ्यास करा. जे तुम्हाला वर्गात अभ्यास देतील तो मस्तपैकी अभ्यास करत राहा. त्यांनी तुमच्या बुद्धीला चालना मिळेल. तिने सांगितलं बुद्धीला चालना देणे हे बुद्धीचं जेवण. खूप छान उत्तर. आपल्याला बौद्धिक बळ. आणि तुम्ही ओंकार किंवा ओम नमः शिवायचं पण चॅटिंग करा. आपोआप भ्रामरी केल्याने सुद्धा बौद्धिक बळ वाढतं. आणि सर्वात महत्वाचं जे आपल्या प्रत्येकाकडे पाहिजे ते कोणतं बळ आहे? चारित्रिक बळ. विद्यार्थी मित्रांनो, चारित्र्य हे आयुष्यात खूप महत्वाचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की आपल्याला पाश्चिमात्य संस्कृती, पाश्चिमात्य विज्ञान आणि भारतीय संस्कृती याचं आपल्याला युनियन पाहिजे, याची एकता पाहिजे. पाश्चिमात्य विज्ञान. आज जर्मनी किती टेक्नॉलॉजीमध्ये पुढे आहे, जापान सारखा देश टेक्नॉलॉजी ह्याच्यात किती पुढे आहे, आणि भारतीय संस्कृती किती महान आहे. आपल्याला ह्या दोघांचं संमिश्रण करायचंय. आपण काय करतोय? पाश्चिमात्य संस्कृती घेतोय आणि आपली संस्कृती विसरून चाललोय. आपल्याला
सगळ्यांनी म्हणा, पाश्चिमात्य विज्ञान आणि भारतीय संस्कृती यांचा मिलाप आपल्याला हवा आहे. आपण जे कधी कधी चुकीच्या दिशेने चाललोय, ती लोक आपले कल्चर अडॉप्ट करतात आणि आपण त्यांच्याकडची दान स्वीकारतोय. तर आपल्याला बदलायचं, बरोबर. आणि बदल कुणापासून करायचा आहे? स्वतःपासून. तर आपल्याला यशस्वी होण्यासाठी परत एकदा सगळ्यांनी म्हणा, शारीरिक बळ, मानसिक बळ, बौद्धिक बळ, चारित्रिक बळ, हे चारही बळ ज्यावेळेस आपल्याकडे येतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण सुशिक्षित, नुसती डिग्री मिळाल्याने सुशिक्षित होणार नाही. येते सगळ्यांना स्वतःसाठी एक छान टाळ्या. ओके. तर स्वामी विवेकानंदांचे हे समोर काही पुढे विचार आहेत, ते आपण एक 4-5 विचार मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आपण थांबणार. तर स्वामी विवेकानंदांचा एक खूप सुंदर विचार आहे, तुम्ही तुमच्या भाग्याचे विधाते आहात. सगळ्यांनी म्हणा, मीच माझ्या भाग्याचा विधाता आहे. किती जणांना हे खरं वाटतंय? आपलं नशीब आपण लिहू शकतो? हात खाली. किती जणांना वाटतंय आपलं नशीब देवाने लिहून पाठवले? जे राहिले त्यांनी हात वरती केला. देवाने लिहिलेले बरेच जण. तर आयुष्यातली खूप सुंदर अशी सूत्र मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. सगळ्यांनी म्हणा, स्टँड अप, बी बोल्ड, बी स्ट्रॉंग, टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी on your own shoulders and know that you are a creator of your own destiny. स्टँड अप म्हणजे काय? स्वावलंबी बना, स्वतः उभे राहा. बी बोल्ड, धाडसी बना. बी स्ट्रॉंग, मजबूत बना. संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या आणि जाणून घ्या तुम्ही तुमच्या भाग्याचे विधाते आहात. करू शकतो आपण आपलं भाग्य निर्माण, हो का नाही? किती जणांनी हो म्हणले? त्यांना मी कसं निर्माण करायचं ते पण सांग. आता मग सगळं जर काही तुम्हाला आयुष्यात मोठी मोठी तुमची स्वप्न आहेत, बरोबर आहे, तर ही सगळे पूर्ण करण्यासाठी शक्ती कुठे येईल हे पण स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. सगळ्यांनी म्हणा, ऑल पॉवर इज विदिन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. बिलीव्ह इन दॅट. डू नॉट बिलीव्ह that you are weak. Stand up and express the divinity within you. याचा अर्थ काय? सर्व काही करण्याची ताकद कोणाच्यात आहे? स्वतःमध्येच आहे. बाहेरून आणायची गरज नाही. उभे राहा आणि तुमच्यातलं दिव्यत्व प्रकट करा. ज्या कारणासाठी तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलात ते कारण शोधा आणि तुमच्यातलं दिव्यत्व प्रकट करा. दिव्यत्व प्रत्येकात आहे, परंतु ते आपल्याला बाहेर काढण्याची गरज आहे. तर किती जणांना समजून घ्यायचंय आपणच आपलं भाग्य निर्माण करू शकतो? सगळ्यांनी उजव्या हातवरती इकडं जागे त्या दोघे. ओके, चला. जे काही जण सिन्सिअरली ऐकतात मला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. तर सगळ्यांनी म्हणा, सो थॉट रीप ऍक्शन, सो ऍक्शन रीप हॅबिट, सो हॅबिट रीप कॅरेक्टर, सो कॅरेक्टर रीप डेस्टिनी. पुढं मराठीत सांग, पुढे उत्साह. मोठ्या मुलांनी पण ऍक्शन करून म्हणा, कारण हे आयुष्यात उपयोगी पडणार आहे. सगळ्यांनी ताड वासा. सगळ्यांनी म्हणा, जसे विचार तशी कृती, जशी कृती तशी सवय, जशी सवय तसे चारित्र्य, जसे चारित्र्य तसे भाग्य. म्हणजे सगळ्यात सुरुवात कशापासून होते? आपल्या विचारांपासून. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करायचा आहे. जगातलं सगळ्यात महान पाप कोणतं आहे? स्वामी विवेकानंदांनी सांगितले, स्वतःला दुबळं मानणं हे जगातील सगळ्यात महान पाप आहे. कधी स्वतःला दुबळं म्हणायचं नाही. कधी भी खुद को कीडे मकोडे नाही समजणे का, खुद को कमजोर नाही समजणे का. आपण सर्व शक्तिमान ईश्वराचे पुत्र आहोत हे आपल्याला लक्षात ठेवायचे. तर विचारांपासून, विचाराचं रूपांतर कशात होतं?
कृतीमध्ये, कृतीचं रूपांतर कशात होतं? सवयीमध्ये, सवयीचं रूपांतर कशात होतं? भाग्यामध्ये, चारित्र्यात, आणि चारित्र्याचं रूपांतर भाग्यात बनत असतं. म्हणून जसा तुम्ही विचार करता तसं तुम्ही कालांतराने बनत असता. तुम्ही म्हणले मी शाळेतून पहिला नंबर काढणार तर नक्कीच निश्चित करू शकता, आणि तुम्ही म्हणले मी काहीच करणार नाही तरी तसं सुद्धा होणार. आज तुम्ही जे काय आहे ते मागच्या 5 वर्षांची गोळा बेरीज आहे, आणि उद्या जे तुम्ही असणार आहे ते पुढील 5 वर्षांची जी गोळा बेरीज आहे ते पुढे असणार आहे. म्हणून आपणच आपलं भाग्य निर्माण करत असतो. यस, सगळ्यांनी म्हणा, मीच माझ्या भाग्याचा विधाता आहे. स्वतःसाठी छान टाळ्या. स्वामीजींचे 2 विचार ऐकून आपण थांबणार आहे. बघा, आयुष्यात आपल्याला मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, मग आपण कोण आहे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर तुम्ही कोण आहे? मनुष्य, विद्यार्थी, अजून सगळ्यांना ऐकायचे स्वामी विवेकानंदांना काय वाटतं? तुम्ही कोण आहात? सगळ्यांचा हाड बसा, सगळ्यांना म्हणा, ईश्वराचे पुत्र तुम्ही, तुम्ही अमृताचे अधिकारी, पवित्र पूर्ण तुम्ही ह्या मर्त्यभूमीवरील देवता, तुम्ही पापी अशक्य, मानवाला पापी म्हणणे म्हणजेच महापाप. विशुद्ध मानव आत्म्यावर तो मिथ्या कलंकारोप आहे. बंधूंनो, तुम्ही सिंह स्वरूप असूनही स्वतःला मेषतुल्य का समजता? उठा मृगराजांनो, उठा, आणि आपण मेंढरे आहोत. हा वृथा भ्रम झाडून फेका. तुम्ही जरा मरण रहित मुक्त नित्यानंद स्वरूप आत्मा आहात. तुम्ही जड नाही, तुम्ही देह नाही. जर तुमचा दास, तुम्ही जडाचे दास नाही. आपण कोण आहे? ईश्वराचे पुत्र आहे. कधी स्वतःला पापी म्हणायचं नाही. आपण कोण आहे? मृग, म्हणजे सिंहासारखे आहोत. जे काही पाहिजे ते आपण आयुष्यात करू शकतो. यस, तर सगळ्यांना महान व्हायचंय. तर स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला युवक कसा पाहिजे माहितीये? मार्गाला वाकून बसलाय, असा टेकून बसलाय, काहीच करत नाही, हकलायला असा होता का? मग कसं आहे? ऐकायचं सगळ्यांना, आणि सगळ्यांना महान व्हायचंय. किती जणांना महान व्हायचंय? सगळ्यांना व्हायचंय. ओके, मग आपण समजून घेऊया. चला, सगळ्यांनी मस्त ताहाड बसा आणि आत्मविश्वासाने म्हणायचं. प्रत्येकाने म्हणायचं. सगळ्यांनी म्हणा, चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियांवर संयम आहे, मन ज्याचे स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचे बळ आहे, सिंहासारखा निर्भय आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनांपासून मुक्त आहे, जीवनामध्ये शिस्त आहे, प्रेमळ ज्याचा सूर आहे, मानवता हेच कुळ आहे, गुरुजनांचा आदर आहे, पालकांवरती श्रद्धा आहे, दीन दुबळ्यांचा मित्र आहे, सेवेसाठी तत्पर आहे,
देवावरती भक्ती आहे, जीवनामध्ये नीती आहे, चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे तोच आदर्श युवक आहे, तीच आदर्श युवती आहे.